नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टीचं या निवडणुकीमध्ये विसर्जन केलेलं दिसतं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांचा मतदारांनी या निवडणुकीमध्ये कडेलोट केला. मिर्झा गालिबचा एक शेर अत्यंत प्रसिद्ध आहे. ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही नाच बैठे. जे लोक भ्रष्टाचार संपवण्याच्या बाता करून सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला, जे स्वतः भ्रष्टाचारामध्ये आकंठ डुंबले, अशा नेत्यांना दिल्लीकर जनतेने धडा शिकवलेला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आणि हा विजय मिळवताना केजरीवालांच्या हत्यारानेच केजरीवालांचा त्यांनी गेम केलेला आहे. आणि हीच या निवडणुकीची आणि भाजपच्या विजयाची काळी किनार आहे. गोष्ट फार जुनी नाही आहे, UPA सरकारच्या काळातली आहे. देशात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. सर्वसामान्य माणसाला या भ्रष्टाचाराच्या झळा बसत होत्या. अशा काळामध्ये दिल्लीत एक आंदोलन सुरू झालं, इंडिया अगेन्स्ट करप्शन. याच आंदोलनाचे एक कर्ते अरविंद केजरीवाल या आंदोलनाच्या लाटेवर स्वार झाले. आपण कधीही राजकारणात येणार नाही, ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी गुंडाळून ठेवली आणि ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. भ्रष्टाचार विरोधाचं राजकारण करणारे केजरीवाल दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचारामध्ये अकंठ बुडाले. ज्या केजरीवालांनी कधी काळी शपथ घेतली होती, मी सरकारी बंगला घेणार नाही, मी सरकारी वाहन घेणार नाही, त्या केजरीवालांनी कोरोनाच्या काळामध्ये दिल्लीकर तडफडत असताना दिल्लीमध्ये आलिशान शीश महल उभारला. केजरीवालांच्या या बोगस आणि भंपक राजकारणाच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये इतकी प्रचंड चिड होती की 2025मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपचा तर त्यांनी सफाया केलाच, परंतु केजरीवाल यांना साधा आमदारसुद्धा बनवू दिलं नाही. दिल्लीमध्ये सुरू झालेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनाचा दिल्लीकरांवर इतका प्रचंड प्रभाव होता की 2013मध्ये केजरीवाल थेट दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर झालेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये म्हणजे 2015मध्ये आणि 2020मध्ये केजरीवालांच्या पक्षाने दणदणीत यश मिळवलं. इतकं प्रचंड यश की त्यांनी विरोधकांच्या वाट्याला फारसं काही येऊ दिलं नाही. 2012 साली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये हे जे आंदोलन सुरू झालं होतं, इंडिया अगेन्स्ट करप्शन, त्या आंदोलनाने दिल्लीमध्ये एक जबरदस्त वातावरण निर्मिती केली होती. अक्षरशः मंतरलेलं वातावरण होतं. अण्णांचा प्रभाव इतका जबरदस्त झाला होता की देशातले अनेक तरुण आपला कामधंदा सोडून, आपली नोकरी सोडून या आंदोलनामध्ये उतरले. प्रख्यात कवी कुमार बिस्वास हे सुद्धा आपल्या प्राध्यापकीचा राजीनामा देऊन या आंदोलनामध्ये उतरले होते. दिल्लीमध्ये एक कमाल वातावरण होतं. वातावरणामध्ये या आंदोलनाचा गंध जाणवत होता आणि लोकांच्या मनामध्ये एक अशी तीव्र भावना होती की आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलं पाहिजे. जर आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो नाही तर भ्रष्टाचार या देशाची मुळं खणून काढेल. सर्वसामान्य माणूस या आंदोलनामुळे प्रचंड भारावलेला होता. या आंदोलनामुळे क्रांती घडेल, देशाचं भवितव्य बदलेल, अशा प्रकारची स्वप्न सर्वसामान्य माणसाला पडू लागली होती. केजरीवाल आणि त्याच्या गँगने हे संपूर्ण आंदोलन हायजॅक केलं आणि सर्वसामान्य लोकांच्या स्वप्नाचा अक्षरशः कोळसा केला. तोच कोळसा जनतेने दिल्लीच्या 2025मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्या तोंडाला फासलेला आहे. गेल्या 10-12 वर्षामध्ये दिल्लीचं राजकारण असं होतं की केजरीवालांना विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळत होतं, परंतु लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपचा दणदणीत विजय होत होता. दिल्लीच्या 7 पैकी 7 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होत होते आणि त्याचं एक ठोस कारण होतं. दिल्ली नगर निगम म्हणजे तिकडची महानगरपालिका ही भाजपच्या हातात होती आणि या महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होता. या भ्रष्टाचारामुळे लोक प्रचंड वैतागले होते. भाजपवर लोकांचा प्रचंड मोठा रोष होता आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागत. परंतु 2022मध्ये ज्या दिल्ली नगर निगमच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये भाजपचा लोकांनी वचपा काढला. लोकांनी भाजपला झटका दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपचे नेते झोपेतून खडबडून जागे झाले. त्यांना जाणीव झाली की 2022मध्ये हे जे निकाल लागलेले आहेत ते निकाल 2025च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होऊ शकेल हे सांगणारे आहेत. आणि त्याच्यामुळे भाजप नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं. कार्यकर्ते तळागाळात गेले. जनतेशी संवाद पुन्हा एकदा सुरू झाला आणि त्याचा परिणाम 2025मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला दिसतो आहे. ही निवडणूक जिंकताना भाजपच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते केजरीवालांच्या फुकट घोषणांना आपण उत्तर कसं देणार याचं. केजरीवालांनी फुकट वीज आणि फुकट पाणी या घोषणा करून दिल्लीमध्ये सत्ता मिळवली आणि त्या सत्तेवर ते ठाण मांडून बसले होते आणि जोपर्यंत या घोषणांचा प्रभाव आहे तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही याची जाणीव भाजपला झाली. आणि केजरीवालांचं हे अस्त्र भाजपने 2025च्या निवडणुकांमध्ये वापरलेलं दिसतं.
खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या फुकट घोषणांना प्रचंड विरोध आहे, परंतु तरीही या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला घोषणा करावी लागली की आधीच्या सरकारच्या कोणत्याही योजना आम्ही बंद करणार नाही. केजरीवालांनी भाजपच्या या घोषणेवर टिप्पणीसुद्धा केली होती. त्यांनी असं म्हटलं की भाजपचं जे घोषणापत्र आहे ते घोषणापत्र नसून केजरीवाल पत्र आहे, आणि त्यांचं म्हणणं खरं होतं. केजरीवाल सरकारच्या योजना आम्ही बंद करणार नाही ही भाजपची जी घोषणा आहे ती भाजपची मजबुरी होती. कारण दिल्लीच्या 70 विधानसभा मतदारसंघापैकी 21 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरीब लोक राहतात, आणि या गरीब लोकांसाठी फुकट वीज आणि फुकट पाणी या घोषणांचं प्रचंड मोठं महत्त्व आहे. त्यामुळे या 21 मतदारसंघामध्ये जर तुम्हाला बाजी मारायची आहे तर तुम्हाला केजरीवालांच्या त्याच घोषणांचा वापर करून ते शक्य होतं, आणि त्यामुळे भाजपने केजरीवाल मार्ग स्वीकारला. भाजपच्या या घोषणांचा परिणाम असा झाला की जे 21 मतदारसंघ जो केजरीवालांचा गड होता, जिथे भाजपा प्रचंड कमकुवत होती, तिथे भाजपला थोडीशी बळकटी आली. आणि या निवडणुकीचे निकाल जेव्हा आपण पाहतो तेव्हा स्पष्ट होतं की या 21 पैकी अनेक मतदारसंघ भाजपच्या बाजूने स्पष्टपणे कललेले दिसतात. दिल्लीत भाजपचा विजय झाला, परंतु देशाच्या दृष्टीने याच्यामध्ये थोडासा चिंतेचा विषय आहे. केजरीवालांच्या फुकट राजकारणाची लागण भाजपला झालेली दिसते. केजरीवालांपासून प्रेरणा घेऊन भाजपने पहिल्यांदा याचा प्रयोग केला. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना जाहीर केली. मध्य प्रदेशमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं. त्याची पुनरावृत्ती झाली महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना भाजपने राबवली. निवडणुकीमध्ये त्याचा फायदाही घेतला. आता त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीमध्ये झालेली दिसते. ही फुकट संस्कृती देशाच्या राजकारणाला लागलेली अत्यंत गंभीर अशी कीड आहे, आणि भविष्यामध्ये हे भाजपला आणि देशालासुद्धा प्रचंड जड जाऊ शकतं. याच्यामुळे फुकट घेण्याची सवय राजकारण्यांनी लोकांना लावलेली दिसते. याच्यामुळे लोकांच्या सवयी बिघडत आहेत. जिथे पैसा खर्च झाला पाहिजे तिथे पैसा खर्च होत नाही आहे, कारण तेवढा पैसा सरकारकडे उरतच नाही आहे. अनेक राज्य सरकारांनी हाच पॅटर्न राबवल्यामुळे ज्या कॅपिटल एक्सपेंडिचरवर सरकारने भरभरून खर्च केला पाहिजे तिथे जेव्हा खर्च करण्याची वेळ येते तेव्हा सरकारकडे पैसाच उरत नाही, अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे. 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येताना दिसते. या निवडणुकीने जसा आम आदमी पार्टीच्या राजकारणाचा बाजार उठवला, केजरीवालांचा बाजार उठवला, त्याप्रमाणे इंडिया आघाडीचा बाजारसुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने उठताना दिसतो आहे. या संपूर्ण निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल हे काँग्रेसवर अत्यंत तिखट प्रहार करत होते. राहुल गांधी यांच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाबद्दल ते प्रत्येक सभेमध्ये बोलत होते, आणि राहुल गांधीसुद्धा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या दारू घोटाळ्याबद्दल भरभरून टीका करत होते. काँग्रेस पक्षाचे नेते ज्याप्रमाणे आम आदमी पार्टीवर तुटून पडत होते, आम आदमी पार्टीचे नेते ज्याप्रमाणे काँग्रेसवर चिखलफेक करत होते, ते बघून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर त्यांना स्पष्टपणे टोला लगावला. जेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आणि भाजपला बढत मिळते अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं, तेव्हा ओमर अब्दुल्ला यांनी टोला लगावला लढते रहो. म्हणजे त्यांनीसुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये जी मारामारी आहे त्यातून या दोन्ही पक्षांचा जो बाजार उठलेला आहे त्याच्यावर मिस्किल टिप्पणी केलेली दिसते. दुसऱ्या बाजूला NDAचे नेते भाजपच्या विजयासाठी या निवडणुकीमध्ये घाम गाळत आहेत अशा प्रकारचे चित्र दिसलं. चंद्राबाबू नायडू असो, पवन कल्याण असो किंवा जदयूच्या नेत्यांनीसुद्धा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भाजपला भरभरून मदत केली, भाजपला बळकट करण्याचं काम केलं. म्हणजे एका बाजूला इंडिया आघाडीमध्ये दुफाळे आहेत आणि दुसऱ्या बाजूला NDA अत्यंत मजबूतीने या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे, अशा प्रकारचं चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने पाहिलेलं आहे. सत्तेवर येण्यासाठी भरभरून आश्वासने द्यावे लागतात. केजरीवालांकडे आश्वासनांची कधीच कमतरता नव्हती. सत्तेवर येण्यासाठी त्यांनी भरभरून आश्वासनं दिली आणि सत्तेवर आल्यानंतर वेगळा सूर लावला. केंद्र सरकार आपल्याला निधी देत नाही, म्हणजे आधी आपल्याला न झेपणारी आश्वासनं द्यायची आणि ती आश्वासनं आपण जेव्हा पूर्ण करू शकत नाही हे लक्षात आल्यावर केंद्राकडे निधी मागायचा. केंद्र सरकारने निधी दिला नाही, मग सांगायचं की केंद्र सरकार निधी देत नाही, केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही. राज्यपालांच्या विरोधात आंदोलनं करायची. अशा प्रकारची नौटंकी केजरीवालांनी सातत्याने 10-12 वर्ष केली. दिल्लीकर या नौटंकीला प्रचंड वैतागले होते. या नौटंकीला पूर्णविराम देण्याचा निर्धार दिल्लीकर मतदारांनी घेतला होता आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी केजरीवालांचं सामान बांधलं आणि त्यांना एकदाचं रवाना करून टाकलं. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक शब्द सुपरहिट झाला आणि हा शब्द म्हणजे आपदा. आपदा म्हणजे विपत्ती. आम आदमी पार्टी ही तुमच्यावर आलेली विपत्ती आहे, हे एका शब्दातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. एक वाक्यसुद्धा प्रचंड प्रसिद्ध झालं होतं, जर मी तुरुंगात जावं अशी तुमची इच्छा असेल तर भाजपला मतदान करा. हे वाक्य केजरीवाल प्रत्येक सभेत बोलायचे. केजरीवाल जनतेला आवाहन करत होते
की भाजपला मतदान करू नका, भाजप जर सत्तेवर आली तर मला तुरुंगात जावं लागेल, भाजपवाले मला तुरुंगात टाकतील. जनतेला केजरीवाल यांनी जे आवाहन केलं ते जनतेने मनावर घेतलं. जनतेची इच्छा होती की केजरीवाल पुन्हा एकदा तुरुंगात जावेत आणि म्हणून त्यांनी भाजपला भरभरून मतदान केलं. केजरीवालांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. अतिशय मुख्यमंत्री होणार नाही, मीच मुख्यमंत्री होईन असं त्यांनी अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. परंतु जनतेने केजरीवालांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नाहीच, त्यांना आमदारसुद्धा केलं नाही. आश्वासनं फक्त आम आदमी पार्टीने दिलेली आहेत अशातला काही भाग नाही आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने सुद्धा अनेक मोठी आश्वासनं दिलेली आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं आश्वासन यमुनेचं प्रदूषण आम्ही संपवू. दिल्लीमध्ये काळ्या रंगाची यमुना वाहते. हा काळा रंग प्रदूषणामुळे निर्माण झालेला आहे. यमुनेच्या पाण्यातून फेस येतो. या यमुनेचं रूपांतर आम्ही सुंदर वाहत्या नदीमध्ये करू. साबरमती रिव्हरफ्रंट जसं गुजरातमध्ये निर्माण करण्यात आलं त्याच धर्तीवर आम्ही यमुनेचा विकास करू अशा प्रकारचं आश्वासन भाजपने दिलेलं आहे. हे आश्वासन भाजपला पूर्ण करावं लागेल. दिल्लीमध्ये फक्त यमुनेचं प्रदूषण झालेलं आहे अशातला भाग नाही आहे. हवेतलं प्रदूषणसुद्धा प्रचंड वाढलेलं आहे. दिल्लीमध्ये वाहतुकीची कोंडी ही खूप मोठी समस्या आहे. 27 वर्षांनी सत्तेवर येणाऱ्या भाजपला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. दिल्लीमध्ये भाजपचा विजय झालेला आहे. या विजयामुळे 3 माणसं प्रचंड खुश आहेत. एक तर नरेंद्र मोदी, ज्यांची सुरुवातीपासून इच्छा होती की दिल्लीमध्ये भाजपची सत्ता हवी, त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. दुसरी खुश असलेली व्यक्ती म्हणजे अर्थात अण्णा हजारे, ज्या व्यक्तीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्या व्यक्तीचा पराभव झालेला अण्णांनी पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते आनंदित झालेले आहेत. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे स्वाती मालीवाल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.